राम भावांनो. तर आज आमच्या बाबांचं दर्शन आहे. तर सगळे आलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही. आता आरती होईल आणि पालखी निघेल बाबांच्या दर्शनाला. ओम साईराम. ओम साईराम. ही बघा, ही पण आलेली आहे, हे बघू शकता तुम्ही. आधी बसली होती. साईराम साईराम जय साईराम. ओम साईराम साईराम जय साईराम. तर आता आम्ही जात आहोत खंडोबा मंदिर मध्ये. त्यानंतर आम्ही जाणार आहोत साई समाधी मंदिरात. पालखी पण पाठीच आहे. ओम साई. फिरून येईपर्यंत कोणी हलायचं ना. ओम महाराज की जय. शेवटचा दिवस, बाबांचं दर्शन, प्रवास 9 दिवसांचा स्वर्ग सुखाचा, असा हा प्रवास समाप्त झालेला आहे. आणि आज आम्ही बाबांचं दर्शन घेणार आहे. ओम साईराम. राम. ओम साईराम. तर हे आमचे प्रशांत काका. तुम्हाला कसा वाटला हा 9 दिवसांचा अनुभव? एकदम छान होता. सर्व काही ओके. आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे चांगली माणसं. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस त्यांना एक प्रकारचं हे देऊ, आम्ही त्यांना सहकार्य देऊ काय असेल ते. बाकी सगळी साईंची इच्छा आहे. ओम साईराम. आणि आज आपण साई समाधी मंदिरात पोचणार आहोत. तर कसं वाटतंय? शेवटी डेस्टिनी असते, त्या डेस्टिनीपर्यंत पोचल्यावरती जी बोलतात ना उत्सुकता असते, एक्साइटमेंट असते ना, ती खरंच खूप हाय लेवलची असते. त्यामुळे नाईस, बरं वाटतं. ओम साईराम. ओम साईराम. तर हे आमचे अध्यक्ष विनोद काका. तर काका, कसं वाटतंय आज आपण समाधी मंदिरात पोहोचणार आहोत, साईबाबांचं दर्शन घेणार आहोत, हा 9 दिवसांचा प्रवास? पालखीचं हे 16 वर्ष आहे आणि 16 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आज आम्ही खंडोबाच्या मंदिरात प्रथम साईबाबाच्या ठिकाणी उतरलेले होते. तिथे दर्शन घेऊ आम्ही शिर्डी संस्थान साईबाबाच्या मंदिरात दर्शन घेणार आहोत. आमचा कार्यक्रम हा चांगल्यापणे पार पाडलेला आहे. साई हनुमान पदयात्रा पालखी सगळ्या भक्तांनी आम्हाला या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन केलं. सगळे मिळून जुळून सर्व कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि अशी सर्वांनी आम्हाला पाठीशी राहावं ही आमची विनंती आहे. ओम साईराम. ओम. तर आता आम्ही पोचलेलो आहोत खंडोबाच्या मंदिरात. ओम साईराम. जय मल्हार. खंडोबाच्या नावानं. खंडोबाच्या नावानं. जयकोट जयकोट. जय मल्हार.
आता खंडोबा मंदिरात दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता आम्ही जात आहोत श्री साई समाधी मंदिरात. तर आम्ही बाबांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. खूप छान असं दर्शन झालं आणि आजपासून प्रवास 9 दिवसांचा स्वर्ग सुखाचा असा हा प्रवास इथेच समाप्त होतो. ओम साईराम. तर हे आमचे नागेश काका. नागेश काका, कसं वाटतंय तुम्हाला? ओम साईराम. आज आमची आपली पदयात्रा गेल्या रविवारी चालू झाली होती. 1 आठवडा बोलतात ना, 8 दिवसा गुरुवारी. त्या पद्धतीत आमची 8 दिवसाची वारी पूर्ण झाली आणि आत्ताच नुकताच माझ्या लाडक्या बाबाला मी भेटून आलो. अतिशय आनंद झाला. एवढा छान आनंद दर्शन झाला की झालं. तो एकदम छान दर्शन झालं. तुझं आमचं आता साईबाबांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं. आता आम्ही चाललो आहोत भोजनालयामध्ये, साई भोजनालयामध्ये साईबाबांचा प्रसाद खायला. चला. साई बाबा की तर आजचा व्लॉग इकडेच संपतो. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही पालखीचे व्हिडिओ नसेल बघितलात तर प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा. ओम साईराम.